पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये प्रवेश केला। पक्षाचे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि अश्विनी भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कमळाला जवळ केले। या प्रसंगी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, माजी सभागृह नेते गणेश बिडकर आणि श्रीनाथ भीमाले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। या सर्वांनी पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि अश्विनी भोसले यांचे मनपूर्वक स्वागत केले। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचा हिंदुत्ववादी विचार जपतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विकसित भारताचे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी पक्षात प्रवेश करणाऱ्या समर्पित कार्यकर्त्यांचे स्वागत आहे। भाजपमध्ये तुम्हाला कधीही सावत्र भावाकडे गेल्याचा अनुभव येणार नाही, तर सख्ख्या भावासारखी सन्मानाची वागणूक मिळेल, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे स्वागत केले। केंद्रात, राज्यात आणि पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या ट्रिपल इंजिन सरकारने विशेष विकास कामे आणि जनसेवेतून पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुण्यात विशेष विकास कामे होत आहेत, तर पक्ष संघटनेचा विस्तार होत आहे। त्या अंतर्गत हिंदुत्ववादी विचार आणि विकासाच्या मुद्द्यावर एकत्र काम करण्यासाठी कटिबद्ध असलेले पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि अश्विनी भोसले यांचे स्वागत आहे, असेही मोहोळ यांनी यावेळी नमूद केले। पुणे महानगरपालिकेतील गटनेते पृथ्वीराज दादा सुतार, पुणे महानगरपालिकेत ज्यांनी गटनेता म्हणून त्यांनी सुद्धा जे काम केलं ते माझे मित्र संजयजी भोसले, अश्विनीताई भोसले, मी सर्वप्रथम या तिघांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो। खरं तर दोन्ही जर नेते आपण पाहिलं तर गेले अनेक वर्ष या पुण्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करणारे हे दोन्ही नेते, जसं आता पृथ्वीराज दादाने सांगितले की 40 वर्षापूर्वी जेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती झाली, ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ती युती झाली आणि त्यानंतर निरंतर या पुण्यामध्ये माननीय शशिकांत भाऊ सुतार असतील, त्यानंतर पृथ्वीराज दादा सुतार, जो त्यांचा सामाजिक, राजकीय, वैचारिक वारसा त्यांनी पुढे चालवला, हा परिवार काय हिंदुत्वाशी जोडला होता आणि आज त्यांनाही हे निश्चितपणे उमगलं की भविष्यामध्ये हेच हिंदुत्वाचे विचार पुढे न्यायचे असतील, माननीय मोदीजींच्या विकासाचा संकल्प पुढे न्यायचा असेल, देवेंद्रजींच्या नेतृत्वातला विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करायचा असेल, तर भारतीय जनता पार्टीत आपल्याला प्रवेश केला पाहिजे। आणि म्हणून त्यांनी ती इच्छा व्यक्त केली। भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी त्याच्यामध्ये लगेचच एक हिंदुत्ववादी विचारावरती आणि विकासाच्या मुद्द्यावरती आपण एकत्र काम करू म्हणून आज आम्ही म्हणजे पृथ्वीराज दादा सुतार यांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वागत करतो। आणि म्हणून आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना जिथे जिथे आम्हाला आमची संघटना मजबूत करता येईल, जिथे आमचा पक्ष आम्हाला वाढवता येईल, आजही जगातली सर्वात मोठी जनसंघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि आम्हाला हा जनसेवेसाठी, लोकांच्या सेवेसाठी आमची संघटनेचा जितका विस्तार करता येईल तो विस्तार आम्हाला करायचा, आम्ही तो करतो। केवळ निवडणुका आल्यानंतर नाही तर 12 महिने काम करणारी संघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि त्यामुळे एका विचाराने, एका उद्देशाने जी लोक आमच्या सोबत येतात त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही नेहमी स्वागतच करतो। आणि म्हणून आज या दोन्ही नेत्यांचं स्वागत करत असताना जे आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की शेवटी इतके वर्ष एका परिवारामध्ये काम केलंय आणि ते सोडून तुम्ही आज दुसऱ्या परिवारामध्ये येताय, पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्हाला असं कधीही जाणीव होणार नाही की मी एका भावाकडनं दुसऱ्या सावत्र भावाकडे गेलो का काय, तुम्ही एका सख्ख्या भावाकडनं दुसऱ्या सख्ख्या भावाकडे आला, एवढंच तुम्हाला सांगतो की अशाच पद्धतीची तुम्हाला या ठिकाणी आमच्याकडनं, सगळ्यांकडनं एक चांगल्या प्रकारची सन्मानाची वागणूक मिळेल। इथं कामाला आणि जनतेप्रती असलेल्या कर्तव्याला
जे कार्यकर्ते काम करतात त्याच्याप्रती भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांना जपणारा पक्ष आहे आणि म्हणून तीच भावना आमची आहे की आमच्यापेक्षा आता तुम्ही वेगळे नाही, आमच्यातलेच एक तुम्ही आहात. याच भावनेतनं पुढच्या काळामध्ये आपण एकत्र सगळेजण काम करू आणि आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुद्धा आज आमची संघटना, विस्तार, प्रवेश या माध्यमातून जे होत आहे ते निश्चितपणे पुणेकरांनी जो विश्वास आम्हाला मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये जो आमच्यावरती व्यक्त केला, त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम झालं. पुण्यासाठी तर विशेष काही कामं झाली. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात तर पुण्यासाठी सुद्धा खूप मोठी विकास कामं पुण्यामध्ये आली. महानगरपालिकेमध्ये मागच्या 5 वर्षात आम्ही सत्ताधारी म्हणून जी कामं झाली, अशा ह्या डबल नाही तर ट्रिपल इंजिनच्या सरकारने जे काय काम पुण्यामध्ये केलं आम्ही, त्याच्याबद्दल आम्हाला विश्वास आहे की पुणेकरांनी ज्या विश्वासानं आम्हाला संधी दिली होती ते कामातून त्यांना दिलेला शब्द पाळून आम्ही तो विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, हे पुणेकर जाणतात. आणि त्यामुळे एका बाजूला संघटना मजबूत होतीये, पक्ष विस्तार होतोय आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असेल, विधानसभा, लोकसभा याच्यामध्ये निश्चितपणे जनता आमच्या सोबत आहे, पुणेकर आमच्या सोबत आहे. आणि आज याच निमित्तानं मला असणारे आमचे नेते भारतीय जनता पार्टीत आले. मी पुन्हा एकदा या दोघांचे मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो, खूप खूप अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या भावना व्यक्त करताना पृथ्वीराज सुतार म्हणाले, भाजप शिवसेनेची युती हिंदुत्वाच्या विचारावर झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देशाला एकत्र आणले असून विकासाचा मोठा अजेंडा राबवला आहे. जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश करताना अभिमान वाटत असल्याचेही पृथ्वीराज सुतार म्हणाले. गेल्या 40 वर्षापूर्वी भाजप आणि शिवसेनेची हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती युती झाली आणि गेल्या 40 वर्षापासून आमचा सुतार परिवार ह्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कोथरूडमध्ये काम करतो. आणि ह्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही गेली 40 वर्ष कोथरूडमध्ये एक आमचं वेगळं काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये भाजपचे आम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी सहकार्य मिळाले. आज प्रवेश करण्याचं कारण की आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी जो हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आज भारताला एकत्रित केले आणि जो आपला त्यांचा अजेंडा आहे विकासाचा आहे, त्या विकासाच्या अजेंड्याच्या अनुसार आम्ही या ठिकाणी प्रवेश करतो आहे. मला या प्रवेश करण्यामध्ये आदरणीय मुरली अण्णा मोहोळ असतील, चंद्रकांतदादा असतील आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी मला प्रवेश करण्यासाठी जे मला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि मला ह्या जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या ह्या पक्षाने त्यांच्या परिवारामध्ये सहभागी करून घेतलं, मला यावरती विश्वास दाखवला, त्याबद्दल तो विश्वासाबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो. आणि तो त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे तो विश्वास निश्चितच सार्थ करून दाखवील. याच ठिकाणी असंच या ठिकाणी मी मला ग्वाही देतो आणि माझ्या प्रवेशाबद्दल सर्व पक्षातील सर्व नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय. तुम्ही जर प्रश्न विचारला, युटर्न वगैरे काय झालेलं नाही आहे आणि तुम्ही काय सांगताय की तिथं मी माझं जो काय युटर्न होतं त्याचं डायरेक्ट गाडी इथेच थांबलेली, त्यामुळे कुठे टर्न घेतला नाही, कुठं थांबले नाही, कुठं ब्रेक नाही मारला, डायरेक्ट इथंच येऊन ब्रेक मारलाय. विधानसभा इलेक्शनच्या वेळेसच तुमचा तो युटर्न पेक्षा स्ट्रेट लेन होता तर ते तो का मध्येच का थांबला? नाही, थांबला नव्हता, गाडीमध्ये मी बसलो होतो पण ते यायला थोडा वेळ लागला. गाडी चालू होती पण ती थोडी हळूहळू येत होती. ड्रायव्हर नाही सांगू शकत मी स्वतः चालवत होतो त्यामुळे हळूहळू येत होतो. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.